भारतात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट हे खूप वेगाने वाढतंय. म्हणजे या आठवड्यातलाच तिसरा व्हिडिओ मी इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल करतोय, कारण अपडेट्सच तेवढे येत आहेत. बँगलोरमध्ये कुठलं नवीन स्टार्टअप येतंय, हिरो नवीन इलेक्ट्रिक बाईक आणतंय आणि आता लेटेस्ट अपडेट म्हणजे विनफास्ट ही इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करायच्या तयारीत आहे. कंपनीने आपली रसाद नावाची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात पेटंट केली आणि आता काही दिवसांमध्येच ती आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. ही मॅक्सी स्कूटर टाईपमध्ये असणार आहे आणि त्यामुळे यामाहाचं टेन्शन वाढू शकतंय. ते कशामुळे आणि या स्कूटरमध्ये काय काय फीचर्स असतील हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी थोडं बॅकग्राऊंड बघूया. विनफास्ट ही मूळची व्हिएतनामची कंपनी आहे. या कंपनीने तशी भारतात आधीच एंट्री केली आहे. विनफास्टच्या VF6 आणि VF7 या इलेक्ट्रिक SUV कार भारतात लॉन्च झाल्यात आणि त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय. कंपनीने तर तामिळनाडूमध्ये स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट देखील उभारलाय आणि जवळपास $2 अब्ज गुंतवणूक जाहीर केली आहे. म्हणजे ही कंपनी सिरियसली भारतात सगळ्यांना टक्कर देण्याचा विचार करते हे तर फिक्स आहे. यामुळेच कंपनीने आता कार नंतर इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय. आता मेन मुद्द्याकडे येऊयात. रसाद ही इलेक्ट्रिक स्कूटर व्हिएतनाममध्ये 2026च्या सुरुवातीला लॉन्च झालेली कन्सेप्ट स्कूटर आहे. त्याचवेळी विनफास्टने सादी आणि सेक्सिल या आणखी 2 इलेक्ट्रिक स्कूटर्स देखील सादर केल्या होत्या. म्हणजे कंपनीने एकाच वेळी त्यांची पूर्ण इलेक्ट्रिक स्कूटर लाईनअप तयार केली असं म्हणता येईल. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीने वायपर नावाचे इलेक्ट्रिक स्कूटर, सुलाद कॉन्सेप्टवर आधारित एक इलेक्ट्रिक बाईक या 2 गाड्यांचं पेटंट भारतात फाईल केलं होतं आणि आता रसाद या मॅक्सी स्कूटरचं पेटंट देखील भारतात फाईल करण्यात आलंय. म्हणजे ही कंपनी भारतात फक्त एक स्कूटर नाही आणणार तर सगळी रेंजच लॉन्च करायच्या तयारीत आहे. त्यामुळे सध्या भारतातल्या इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपन्यांचं टेन्शन वाढणार आहे हे फिक्स आहे. या व्हिडिओमध्ये आपण रसाद या स्कूटरवर फोकस करणार आहोत. पेटंट इमेजेस वरून दिसतंय की रसाद ही एक प्रीमियम परफॉर्मन्स ओरिएंटेड मॅक्सी स्कूटर आहे. तिचं डिझाईन बरंचसं मस्क्युलर आणि अँग्युलर असं आहे. अंडरबोन चेसिस आहे आणि टायर्स सुद्धा अगदी जाडजूड म्हणजे चंकी आहेत. यामुळेच तिची तुलना यामाहा एरॉक्स आणि नुकत्याच आलेल्या होंडा ADV 160 सोबत केली जाते. स्कूटरच्या पुढच्या बाजूला मोठी टूरिंग स्टाईल विंडस्क्रीन आहे, पॉलिगॉन शेपचं हेडलॅम्प हाऊसिंग आहे आणि विनफास्टच्या सिग्नेचर LED DRL देखील स्कूटरमध्ये मिळत आहेत. हँडल बार बऱ्यापैकी वाईड आहे आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पण बऱ्यापैकी मोठा दिसतोय. सीटच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्टेप्ड सीट आहे, म्हणजे रायडर आणि पिलियनसाठी वेगवेगळी उंची असलेली सीट आणि ही भरपूर रुंद आणि कम्फर्टेबल दिसते. फ्रंटला चार्जिंग आउटलेट आणि स्टोरेज स्पेस सुद्धा असण्याची शक्यता वर्तवली जाते. सस्पेन्शनसाठी फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ट्विन शॉक ऑब्झर्वर्स दिलेत. ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक असणार आहेत. एकूणच बघितलं ही स्कूटर बघायला बरीच स्पोर्टी आणि प्रीमियम वाटते. अर्थात मॅक्सी स्कूटर असल्यामुळे पाय ठेवण्याच्या ठिकाणी मोकळी जागा नसणार आहे. परफॉर्मन्स आणि रेंजच्या बाबतीत विनफास्टने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाहीये, पण व्हिएतनाम मधले पब्लिकेशन्स आणि न्यूज पोर्टल्स त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्कूटरमध्ये सेंट्रली माउंटेड इलेक्ट्रिक मोटर असेल जी 7.1 किलोवॅट इतकी पीक पॉवर देईल. यामुळे स्कूटरचा टॉप स्पीड 100 किलोमीटर असू शकतो. बॅटरी कॅपॅसिटी, चार्जिंग टाइम आणि रेंज याबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे रेंज बद्दल आता कुठलाही ठोस आकडा सांगणं घाईचं ठरेल. पण एक अंदाज बांधायचा झाला तर विनफास्टच्या याच रेंजमधल्या वायपर स्कूटरला 4.8 किलोवॅटवरचा बॅटरी पॅक आहे आणि 3 किलोवॅटची मोटर आहे आणि या सगळ्यासोबत जवळपास ही स्कूटर 156 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. अर्थात ही कंपनीने क्लेम केलेली रेंज आहे. रसाद ही वायपरपेक्षा जास्त पॉवरफुल स्कूटर आहे, त्यामुळे त्यामध्ये बॅटरी कॅपॅसिटी जर जास्त दिली तर ठीकठाक रेंज मिळेल. लीक्सनुसार 120 ते 160 किलोमीटरची रेंज यामध्ये कंपनी क्लेम करू शकते. किमतीबद्दल देखील काही ठोस माहिती आलेली नाहीये. मात्र पुन्हा एकदा वायपर सोबत जर तुलना केली तर त्या स्कूटरची भारतीय रुपयांमध्ये किंमत 1,60,000 रुपयांपर्यंत जाते. रसाद ही जास्त पॉवरफुल आणि जास्त प्रीमियम सेगमेंट मधली स्कूटर असल्यामुळे तिची किंमत 2 लाखांच्या वर जाईल असा अंदाज आहे. या किमतीत हे स्कूटर यामाहा एरॉक्स, होंडा ADV 160 आणि अलीकडेच लॉन्च झालेल्या किवी हायपवोल्ट R सारख्या प्रीमियम मॅक्सी स्कूटर्सना थेट टक्कर देईल. आता प्रश्न येतो की ही स्कूटर भारतात कधी येणार. यासाठी थोडी टाइमलाईन समजून घेऊया. विनफास्टने आधीच जाहीर केले की 2026च्या उत्तरार्धात म्हणजे शेवटीपर्यंत ते भारतात 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च करणार आहेत आणि सुरुवातीला इव्हो, फेलिज आणि वायपर या 3 मॉडेल्सवर फोकस असेल. या स्कूटर्स CKD म्हणजे कम्प्लिटली नॉकडाऊन युनिट्सच्या स्वरूपात भारतात येतील आणि त्यांची लोकल असेंब्ली तामिळनाडूच्या प्लांटमध्ये होईल. रसाद हे मात्र नवीन मॉडेल आहे जे अजून व्हिएतनाममध्ये देखील विक्रीसाठी अवेलेबल नाहीये. पण याचा ग्लोबल लॉन्च डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. आता ही स्कूटर ग्लोबल लॉन्च सोबत आपल्याकडे लॉन्च होईल की आधी बाकीच्या ठिकाणी मिळणारा प्रतिसाद बघून मग
ठरवलं जाईल हे तेव्हाच कळेल. एकूणच बघितलं तर विनफास्ट सध्या एकदम अग्रेसिव्हली मार्केटमध्ये उतरत आहे. नवीन नवीन कार तर येतच आहेत, पण इलेक्ट्रिक स्कूटरवर देखील फोकस आहे. भारतातलं इलेक्ट्रिक स्कूटर मार्केट सध्या टीव्हीएस, विडा, ओला, एथर आणि बजाज अशा कंपन्यांच्या ताब्यात आहे. या वातावरणात विनफास्ट त्यांची वेगळी ओळख निर्माण करेल की गर्दीमध्ये हरवून जाईल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.